नमस्कार. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले. ते आजही उपयुक्त आहेत. मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना. ऐका. अखंड. सर्प विंचवात ब्राह्मण ते दावा, सर्प विंचवात ब्राह्मण ते दावा, दोरा घालवावा त्यांच्या गळी, दोरा घालवावा त्यांच्या गळी. स्वजाती पीडने त्यांचे नव्हे कर्मी, स्वजाती पीडने त्यांचे नव्हे कर्मी, करीना अधर्मी जातीमध्ये, करीना अधर्मी जातीमध्ये. सर्व मानवात ब्राह्मण बनला, सर्व मानवात ब्राह्मण बनला, धिक्कारी शूद्राला अहमपणे, धिक्कारी शूद्राला अहमपणे. शूद्रांनी अर्पावे काठी जोडे दान, शूद्रांनी अर्पावे काठी जोडे दान, आदराची खून ज्योती म्हणे, शूद्रांनी अर्पावे काठी जोडे दान, आदराची खून ज्योती म्हणे. या ओळींचा अर्थ सांगते. ज्याप्रमाणे साप आणि विंचू हे अत्यंत विषारी आणि घातक प्राणी मानले जातात, त्याचप्रमाणे समाजात ब्राह्मण हे इतरांशी कपट आणि वैर धरतात. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी काही बंधने किंवा जाब विचारण्याची वेळ आली आहे. स्वतःच्याच जातीतील किंवा समाजातील लोकांना त्रास देणे, त्यांचे शोषण करणे कोणत्याही सुसंस्कृत माणसाचे वर्तन असूच शकत नाही. सर्व मानवांमध्ये स्वतःला श्रेष्ठ समजून ब्राह्मण वर्ग पुढे आला. त्यांनी आपल्या अहंकारापोटी अपमान केला. ज्योतिराव फुले म्हणतात की या विषम व्यवस्थेत शूद्रांनी मात्र नेहमी नमस्ते घेऊन आदराची खून म्हणून स्वतःजवळील काठी, जोडे यांसारख्या गोष्टीही सेवेसाठी, दानासाठी अर्पण कराव्यात अशी अपेक्षा ठेवली गेली. हा शूद्र समाजावर झालेला अन्यायच आहे. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण त्यांनी दिलेले संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत. आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा. धन्यवाद.